नवग्रह मंदिर दर्शन याच्या दुसऱ्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. कुंभकोणमच्या 60 किलोमीटर परिसरामध्ये नवग्रह मंदिरे वसलेली आहेत. कावेरी नदीच्या उत्तर तीरावर 6 व दक्षिण तीरावरती 3 मंदिरे आहेत. सूर्यनार कोविल हे सूर्यदेवाला समर्पित असलेले मंदिर कुंभकोणमपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. 1100 साली चौल राजाने याची बांधणी केलेली आहे. नवग्रहातील प्रमुख आणि तेजस्वी ग्रह म्हणजे सूर्यदेव. कश्यप ऋषी आणि आदिती यांना एकूण 12 आदित्य मुले होती. त्यापैकी एक सूर्यदेव हे होत. त्यांची पत्नी संज्ञा आणि छाया ही त्यांच्याबरोबर दाखवली जाते. दिसणारे ग्रह असे हे एकच दैवत आहे. आत्मा, वडील, सत्ता, नेतृत्व, कीर्ती आणि आत्मविश्वास याचा हा कारक ग्रह आहे. जपा कुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं. जास्वंदीच्या फुलासारखा लाल वर्ण असलेल्या कश्यप ऋषींचे पुत्र, महान तेजस्वी, अंधकार व पापांचा नाश करणाऱ्या सूर्यदेवांना मी नमस्कार करतो. चंद्रदेव हे नवग्रहांमधील दुसरे महत्त्वाचे ग्रहदेव मानले जातात. हिंदू धर्मात चंद्राला मन, भावना, शांतता, सौंदर्य आणि मातृत्वाचे प्रतीक मानले जाते. चंद्र पृथ्वीचा उपग्रह असला तरी ज्योतिषशास्त्रात त्याला ग्रहाचा मान दिलेला आहे. पौराणिक कथेनुसार चंद्रदेव हे अत्री आणि अनुसूया यांचे पुत्र मानले जातात. चंद्राने दक्ष प्रजापतींच्या 27 कन्यांशी विवाह केला होता. या 27 कन्या म्हणजेच 27 नक्षत्रे मानली जातात. त्यापैकी रोहिणी हिच्यावर विशेष प्रेम असल्याची कथा प्रसिद्ध आहे. कुंभकोणमजवळ थिंगलूर येथे चंद्र मंदिर आहे. इथे दर्शन घेतल्याने आरोग्यदायी आणि दीर्घायुष्य मिळते अशी श्रद्धा आहे. ठराविक काळामध्ये म्हणजे विशेषतः सप्टेंबर-ऑक्टोबर या दरम्यान चंद्राचे किरण येथील शिवलिंगावरती पडतात. याच्या दर्शनाने मनावरील ताण आणि दुःख कमी होते. ददिशंक तुषाराभं क्षीरोदार्णवसंभवं नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणं. दही, शंख आणि हिम यांच्यासारख्या शुभ्र वर्ण असलेले क्षीरसागरातून प्रकट झालेले भगवान शंकरांच्या जटावर शोभणारे चंद्रदेव यांना मी नमस्कार करतो. मंगळदेव हे नवग्रहातील पराक्रम, शौर्य, ऊर्जा आणि युद्धाचे प्रतीक मानले जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला अग्नितत्वाचा ग्रह मानले जाते. त्याला भूमिपुत्र असेही म्हणले जाते. मंगळ देवाचा वर्ण लाल मानला जातो, त्यामुळे त्यांना लाल ग्रह असेही संबोधले जाते. वैद्येश्वरन कोविल येथे मंगळाचे मंदिर आहे. हे मंदिर मंगळ दोष निवारण आणि आरोग्य संबंधी प्रार्थनांसाठी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथानुसार मंगळदेव हे भूदेवी यांचे पुत्र मानले जातात. काही कथांमध्ये त्यांचा संबंध भगवान शिव यांच्या तेजाशी जोडला जातो. मंगळ हा युद्ध, शौर्य आणि संरक्षण यांचा देव मानला जातो. मंगळ दोष ही संकल्पना विवाह ज्योतिषात प्रसिद्ध आहे. लग्न ठरण्यामध्ये अडचणी येत असतील तर या ठिकाणी मुद्दाम लोक येऊन दर्शन घेऊन जातात. धरणी गर्भसंभूतं विद्युत्कांती समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यहं. पृथ्वीच्या गर्भातून उत्पन्न झालेले विजेसारखे तेजस्वी, हातात शक्ती धारण करणारे मंगळदेव यांना मी नमस्कार करतो. पौराणिक कथेनुसार बुधदेव हे चंद्रदेव आणि तारा यांचे पुत्र मानले जातात. त्यामुळे
बुधग्रहाला बुद्धिमत्ता, ज्ञान आणि सौंदर्य याच्याशी जोडले जाते. बुधग्रहाचे मंदिर थिरुवेंकाडू या ठिकाणी आहे. हे मंदिर बुध दोष निवारण आणि शिक्षणातील प्रगतीसाठी प्रसिद्ध मानले जाते. या स्थानाचा उल्लेख वाल्मिकी रामायणात आला आहे, त्यामुळे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते. बुधदेव हे नवग्रहांमधील बुद्धी, वाणी, व्यापार आणि संवाद यांचे अधिपती मानले जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला चातुर्य, शिक्षण, गणित, लेखन आणि तर्कशक्तीचा कारक ग्रह मानले जाते. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रियंगुकलिका श्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्. प्रियंगू फुलाच्या कळीसारखा श्याम वर्ण असलेले, अतुलनीय रूपवान आणि सौम्य गुणांनी युक्त असलेल्या बुधदेवांना मी नमस्कार करतो. पुराणांनुसार गुरुदेव हे अंगिरस ऋषी यांचे पुत्र मानले जातात. ते देवांचे गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत आणि देवांना धर्म, नीती आणि ज्ञान याचे मार्गदर्शन करतात असे मानले जाते. महाभारत आणि पुराणांमध्ये गुरु बृहस्पती यांना अत्यंत विद्वान आणि तपस्वी म्हणून वर्णन केलेले आहे. गुरुदेव हे नवग्रहातील सर्वात शुभ आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाणारे ग्रह आहेत. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला ज्ञान, धर्म, अध्यात्म, शिक्षण, विवाह, संतती आणि संपन्नता याचा कारक ग्रह मानले जाते. गुरुग्रहाला बृहस्पती असेही म्हणले जाते आणि ते देवांचे गुरु मानले जातात. कुंभकोणमजवळ अलंगुडी येथे गुरु मंदिर आहे. हे मंदिर गुरुदोष निवारण आणि शिक्षणातील यश तसेच विवाह संबंधी प्रार्थनांसाठी प्रसिद्ध आहे. येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे. देवानां ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतीं. देव व ऋषींचे गुरु, सोन्यासारखे तेजस्वी, बुद्धीचे अधिष्ठाता आणि तिन्ही लोकांचे पूजनीय बृहस्पती यांना मी नमस्कार करतो. पुराणातील कथेनुसार शुक्रदेव हे भृगु ऋषी यांचे पुत्र मानले जातात. ते आसुरांचे गुरु म्हणूनही प्रसिद्ध आहेत. भगवान शिव यांच्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांना संजीवनी विद्या प्राप्त झाली होती, ज्यामुळे मृतांना पुन्हा जीवदान देता येत असे पुराणांमध्ये वर्णन आहे. शुक्रदेव हे नवग्रहांमधील सौंदर्य, प्रेम, कला, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जातात. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला वैभव, दाम्पत्य जीवन, संगीत, कला आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह मानले जाते. शुक्रदेवांना शुक्राचार्य असेही म्हणले जाते आणि ते असुरांचे गुरु मानले जातात. शुक्रदेवाचे मंदिर कंजनूर या ठिकाणी आहे आणि येथे विवाह सुख, आर्थिक प्रगती आणि शुक्रदोष निवारण करण्यासाठी अनेक भक्त श्रद्धेने येतात. हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. हिमकुंद फूल आणि कमळाच्या देठासारखे शुभ्र, दैत्यांचे गुरु, सर्व शास्त्रांचे ज्ञाता अशा भृगुपुत्र शुक्राचार्यांना मी नमस्कार करतो. धार्मिक संदर्भानुसार शनिदेव हे सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र मानले जातात. शनिदेवांना कर्मफळदाता म्हणले जाते, कारण ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार न्याय देतात असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्येही शनी हा कर्म, शिस्त, परिश्रम, आयुष्य, दुःख, विलंब, न्याय आणि सहनशीलता याचा कारक ग्रह मानला जातो. शनिदेवाचे मंदिर तिरुनल्लार या ठिकाणी आहे. हे गाव पुद्दुचेरी या
केंद्रशासित प्रदेशातील कराईकल या भागामध्ये येते. पुराणातील कथेनुसार नळराजाने आपल्या साडेसातीची तीव्रता कमी होण्यासाठी येथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतलेले होते. तिरुनल्लार येथे नलतीर्थ असून शनिदेवांचे दर्शन घेण्यापूर्वी या तीर्थामध्ये स्नान करून शंकर, पार्वती आणि गणपती यांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या तीर्थात स्नान केल्याने साडेसातीचा त्रास होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. निळ्या अंजनासारखे तेजस्वी सूर्यपुत्र, यमाचे मोठे बंधू आणि छायादेवीपासून जन्मलेले शनिदेव यांना मी नमस्कार करतो. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळेला स्वर्भानू नावाच्या असुराने देवांच्या रांगेत बसून अमृत प्राशन केले, पण सूर्यदेव आणि चंद्रदेव यांनी त्याची ओळख पटविली. त्यानंतर भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले. अमृत प्राशन केल्यामुळे त्याचे डोके अमर झाले आणि तेच राहू म्हणून ओळखले जाते. तर धड केतू बनला. ग्रहणाच्या वेळी राहू सूर्य आणि चंद्राला गिळतो अशी पौराणिक समजूत आहे. राहू देव हे नवग्रहांमधील एक महत्त्वाचे पण अदृश्य छायाग्रह मानले जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये राहू हा भौतिक ग्रह नसून चंद्राच्या कक्षेतील उत्तर बिंदू मानला जातो. राहूला रहस्य, भ्रम, अचानक घडामोडी, महत्त्वाकांक्षा, परदेश, तंत्रज्ञान आणि मायाजाल याचा कारक ग्रह मानले जाते. राहू ग्रहाचे प्रसिद्ध मंदिर म्हणजे तिरुनागेश्वरम नागनाथ स्वामी मंदिर हे होय. हे मंदिर कुंभकोणमच्या जवळ आहे आणि नवग्रह मंदिरांपैकी राहू स्थळम म्हणून सुद्धा ओळखले जाते. येथे भगवान शिव नागनाथ स्वामी स्वरूपात विराजमान आहेत आणि राहूची स्वतंत्र मूर्तीही आहे. येथे राहूला राघू भगवान असेही म्हणतात आणि या ठिकाणी राहू भगवान नागवल्ली आणि नागकण्णी या आपल्या पत्नींसह विराजमान आहेत. हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. येथे राहू काळात म्हणजे साधारण दुपारी 1 वाजता किंवा दुपारी 11 ते 1 या दरम्यान दूध अभिषेक केला असता दूध निळसर दिसते अशी श्रद्धा आहे. राहुदोष, कालसर्पदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी भक्त येथे पूजा करतात. नवग्रह यात्रेतील हे एक महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिरामध्येच राहू भगवान हे मानवी चेहरा आणि देह या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. इतरत्र मानवी डोके व देह हा सर्प स्वरूपामध्ये दिसतो. या ठिकाणी आदिशेष, तक्षक आणि कर्कोटक यांनी शंकरांची तपश्चर्या केली होती अशी श्रद्धा आहे. राहू काळ केव्हा आहे याची माहिती करून घेऊन जो साधारण दुपारी 11च्या दरम्यान असतो या ठिकाणी दर्शनाला जावे. त्यावेळेला अभिषेक बघण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्यविमर्दनम सिंविका गर्भसंभूतम तम राहू प्रणमाम्यहम. अर्धशरीरी, अत्यंत पराक्रमी, सूर्यचंद्राला ग्रहण लावणारे आणि सिंविकेच्या गर्भातून जन्मलेले राहुदेव यांना मी नमस्कार करतो. केतू हा राहूचा दुसरा भाग मानला जातो. राहू जिथे भौतिक इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि मोह दर्शवतो तेथे केतू वैराग्य, अध्यात्म, मोक्ष आणि पुनर्जन्मातील कर्म यांचे प्रतिनिधित्व करतो. केतू ग्रहाचे प्रसिद्ध मंदिर किळपेरुमपल्लम या ठिकाणी आहे आणि यालाच केतू स्थळम म्हणूनही ओळखले जाते. येथे मुख्य देवता भगवान शिव नागनाथ स्वामी स्वरूपात आहेत, तर केतू भगवानाची स्वतंत्र पूजा केली जाते. हे मंदिर चोल काळातील प्राचीन द्रविड शैलीतील वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. केतूला नेहमी सर्पमुख आणि मानवी शरीर अशा रूपात दाखवले जाते.
मात्र येथे पूर्ण मानवी स्वरूप असून वरती सर्पाचा फणा दाखवलेला आहे. सर्पाचे शरीर हे मेरू पर्वत घुसळताना दोरी वापरलेल्या वासुकी नागाचे आहे असे समजले जाते. केतुदोष, सर्पदोष आणि पूर्वजन्मातील कर्म निवारण्यासाठी भक्त येथे येऊन पूजा करतात. पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं. पळसाच्या फुलासारखा तेजस्वी, ग्रह तारकांचा अधिपती, रौद्र स्वरूप आणि प्रभावशाली अशा केतुदेवांना मी नमस्कार करतो. तामिळनाडूमधील नवग्रह मंदिरांचे दर्शन हे केवळ धार्मिक यात्रा नसून अध्यात्म, श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीचा अद्भुत अनुभव आहे. प्रत्येक ग्रह मंदिर आपल्याला जीवनातील कर्म, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा संदेश देते. नवग्रहांच्या पवित्र कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, यश आणि मंगलमय प्रकाश नांदो ही सदिच्छा. धन्यवाद. ब्रांज महाल असं म्हणलेलं आहे. हा सरकरराजे यांचा महाल उंच असा आपल्याला दिसतो. हा त्यांचा पुतळा छत आहे. हे या ठिकाणी अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. सरफोजी राजांचा महाल मला आता 100 फूट तरी याची उंची असावी. मध्ये पुतळा आहे आणि इथं पितळी मूर्तींचं मोठं संग्रहालय आहे. ते सुद्धा अतिशय बघण्यासारखं आहे. त्या पितळी मूर्ती आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी शेजारील गणपती मंदिर मागल्या बाजूला आहे. याचा खालचा भाग आहे तो जुना आहे आणि वरती आहे तो मात्र नव्यानं बनवलेला आहे. आपण ह्या मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे. इथली कलाकुसर आपल्याला दिसते आणि बाजूची ही मागल्या बाजूची तटबंदी आहे. ही सर्व बाजूनं अशी असलेली फार मोठा परिसर आहे. आणि उत्तर बाजूला आपण आलेलो आणि उत्तर बाजूनं पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला मुख्य मंदिर दिसतं. मागल्या बाजून दिसलेला हा गाभारा गर्भगृहाच्या वरचं गोपूर आणि असणारी ही शिल्पकला. मागल्या बाजून थोडा अंधार आहे पण तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल. खालती पट्ट्या आहेत, त्याच्यावरती या सुंदर मूर्ती आहे. अनेक ठिकाणी कोनाड्यासारखी व्यवस्था आहे, त्याच्यावरती तुळयासारखं आहे आणि वरसुद्धा मुख्याच्या शिल्पकृती कोरलेल्या आहेत. या मूर्तींचं शरीर सौष्ठवसुद्धा बघण्यासारखं आहे आणि वर आपल्याला गोपूर दिसतं. या बाजूची तटबंदी आणि बाग पट्टीवर असलेली कलाकुसर सुद्धा बघण्यासारखी आहे. निरनिराळ्या मूर्ती किंवा चेहरे आहेत. ह्या काही मूर्ती दिसतात. चोर सम्राट यांनी
त्याच्या बाजूची जी मंदिर आपल्याला दिसतात तिथे आपण जाणार आहे. तळामध्ये असलेल्या मूर्ती जे एका अर्थानं आपण पाया म्हणूया, या कदाचित व्यालमूर्ती आहेत किंवा निरनिराळे सिंह आहेत आणि त्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं अनेक मुद्रा बघता येतात. अशाच प्रकारची शिल्पं थोडी वरच्या बाजूला घेतलेली आहेत. वरच्या पट्टीमध्ये आपल्याला ही शिल्पं दिसतात आणि खालच्या पट्टीमध्ये यांनी हा सगळा डोलारा सांभाळून ठेवला असं म्हणायला हरकत नाही. या वरच्या मूर्ती या ठिकाणी एक निगुलं दिसतं आपल्याला आणि त्याच्यावरती सुद्धा चांगल्या मूर्ती आहेत. बुधाचे मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आपण आता आत जातोय. हे मूळ कमान आहे. या कमानीतून दूरवर आपल्याला बुधाचं मंदिर दिसते. शनी मंदिर पांडेचेरीमधील हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण शनी दर्शनासाठी आलेलो आहे. केतू मंदिरात आपण आलेलो आहे. हा बाहेरचा भाग आहे आणि आपण आता आतल्या बाजूला दर्शनाला जात आहे.